नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात एक खूप महत्त्वाची अपडेट आलेली आहे की लेखी परीक्षा म्हणजे भरपूर जिल्हे 25 पेक्षा जास्त जिल्हे अशा जिल्ह्यांचा पेपर हा 14 मार्च रोजी होणार आहे 2026 सकाळी 11 वाजता। हे महाराष्ट्र पोलीसचं परिपत्रक आहे जे आता सध्या व्हायरल झालेले आहे। सर्व विद्यार्थ्यांनी तयारी करा। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की पेपर हा एप्रिल मध्ये होणार आहे, परंतु एप्रिल मध्ये न होता हाच पेपर तुमचा मार्च महिन्यामध्येच होणार आहे। त्यांना शंका आहे की आता बरेचसे विद्यार्थी व्हायबल झालेत की अभ्यास काय करावा काही समजत नाही, दिवस कमी उरले, फक्त प्रश्नपत्रिकेवर भर द्या। तुम्हाला जर पेपर पास करायचा असेल तर जेवढं होता येईल तेवढे जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका करा। जे पेपरला विचारले गेलेले गणित आहे, मग ते भूमिती असू द्या, नाही तर गणिताचा कुठलाही टॉपिक असू द्या, मराठी असू द्या, जीके असू द्या। मराठी करायचं असेल तर आपले 1000 प्रश्नांचं जे लेक्चर टाकलेलं आहे ते लेक्चर करा, फायदा होणार आहे तुम्हाला। बघा परिपत्रक काय आहे, तर पोलीस शिपाई पदाकरता आलेल्या उमेदवार आणि जे पास झालेले त्यांचा असं 14/3/2026 रोजी सकाळी 11 वाजता पेपर घेण्याचं प्रस्तावित म्हणलेलं आहे। प्रस्तावित जरी म्हणलं असेल तरी एखाद 2 दिवस इकडे तिकडे होऊन पण पेपर हा हमखास कधी होणार आहे, मार्च महिन्यामध्येच होणार आहे। त्यानुसार तुम्ही तयारी करा। एकाच 10 प्रमाणे उमेदवार घेणार आहे अशी माहिती जी काही महा आयटी कंपनी आहे त्या महा आयटी कंपनीकडे 28/2 रोजी मागितलेली आहे। ठीक आहे, मग तुम्हाला जर परीक्षा पास करायची असेल तर घाबरून चालणार नाही। जास्तीत जास्त भर कशावर द्यायचंय तुम्हाला, आता बघा चालू घडामोडी इथं मार्क जाऊन देऊ नका। त्यानंतर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला आहे ना तो जिल्हा विशेष करा, तो जिल्हा विशेष फार महत्वाचा आहे। यावर तुम्हाला पेपरला 2 किंवा 3 मार्काला प्रश्न येणार आहे, मग त्यामुळे हा झालाच पाहिजे। त्यानंतर महाराष्ट्र पोलीस आहे, पोलीस प्रशासन करा आणि गणित बुद्धिमत्ता मराठी हे 3 विषय जास्तीत जास्त स्ट्रॉंग करा। सराव वाढवा, आता काही झालं तरी चालेल पण तुम्हाला ही संधी जाऊन द्यायची नाही। बरेचशा विद्यार्थ्यांना 41, 43, 45, 40, 39 मार्क आहे, हो ना। तुम्ही होऊ शकता, 100% होऊ शकता। फक्त काय ना, घाबरू नका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि चांगली तयारी करा। काय करायचंय ना ते डोक्यामध्ये ठेवा, काय नाही करायचं ते सोडून द्या। उगाच विचार करून काय होणार नाही। जर त्यांनी ठरवलंय पेपर 14 मार्चला घ्यायचा तर हा 14 मार्चला पेपर घेणार म्हणजे घेणारच, बरोबर ना। मग आता आपल्याला करायचंय, मग त्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग करा। बघा कोणकोणत्या जिल्ह्यांचा पेपर होणार आहे, सोलापूर शहर, छत्रपती संभाजीनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सांगली, सोलापूर ग्रामीण, धुळे, अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण म्हणजे शहर आणि ग्रामीण दोन्ही पण होणार आहे। जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर ग्रामीण, भंडारा, वर्धा, गोंदिया, लोहमार्ग, पुणे व नागपूर इत्यादी जिल्हे जे आहे यांचा पेपर होणार आणि तुमचं वर्दीचं स्वप्न पण पूर्ण होणार। फक्त व्यवस्थित डेडिकेशन ठेवा। खूप वर्षापासून आपण मेहनत केली, सातत्याने मेहनत केली, बरोबर ना, आणि तो दिवस तुमचा आलाय आता। समजतंय? तुम्हाला जर काही अडचण असेल, काही डाऊट असेल तर माझा हा नंबर आहे, मला व्हॉट्सअपला हाय मेसेज करा। जर लेखी संदर्भात काही गरज असेल तर बघा 8329603029, मी तुम्हाला नक्की माझ्याकडनं जेवढं सहकार्य होईल तेवढं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल। चलो लवकरच आपण नवीन काही अपडेट असेल तर त्या संदर्भामध्ये भेटूया। धन्यवाद।